भोभळ पाणी किती वाळकोडशी जायला अजून येते ही पत्ताही अजून. अबे ते काय सुधी आहे का पोरगी, थंडी गार आहे ते. किती वाळकोडची गेली, आपली जेवण झाली इकडे, अजून येऊन राहील ते पाणी घेऊन. तिला वाटलं शीन आपले सासू सासरे आपल्या उरावर नाचून राहिले, यायला पाणी पाहिजे काय, जाऊन बसली शीन ती तिकडे कोपऱ्यात. पाणी कायची आणते ती आता, तिने अद्दल घालाच लागते चांगली. आपण तिला कसं जास्त आपण तिला असं सतवून नाही राहिलो, तिला की नाही असं करायला लागते, हे कर ते कर, म्हणजे तिच्या उरावरच हजर पाहिजे आपण. नाही तिला थंड करायला. पण आता तिचं झुपटच काढतो ना मी चांगलं, बंद वार घेतो तिच्याजवळ निंदून. आता तिच्या मागे मागेच राहतो, मी करत काहीच नाही. करव म्हणेन तू नीट काय काय चांगलं झोपूट काय तिचं, समजलं पाहिजे तिले. अजून येऊन राहिली ते आपले जेवण आटपले, कुकडे मेली काय सांगा, अजून तिला दिसून नाही राहिलो आपण. आली होती, आली जोरात नको बोलू ना, आली ते ऐकीन येऊ द्या ना मग, ऐकू द्या ना. त्या भुबळले ते करूनच तशी राहिली का, जीव गेल्यावर पाणी पाजते का आता. आपलं जेवणही झालं, सगळं झाली, काय ताण लागली मला किती. जीव तर द्या तुम्ही, पान कशी सटक काढतो तिची, तर डबल अशी करे की नाही करे, डबल कसं झाडानंच पाणी आणलं पाहिजे तिने मला पाहिजे. कुकडे जायला होते घुबड तोंडे किती वाळकोडची. आम्ही का बिना पाण्याचा मरा का, पाण्याला जायला होती तू, पाणी आणलं की काय आणलं तुला. जेवणही झाले आमचे, ताण लागली आम्हाला, तर का पाणी कधी पाजतं तू, जीव गेल्यावर पाजतं काय. टेरीवर दोड नव्हता बापुरा, हातभर कमी पडला दोड. मग इकडे तिकडे पाहिलं बापा, थुटू काही दिशे नाही. मग पदर बांधला, मग कुठे पाणी काढलं. मग आता टाइम नाही लागत काय या सगळ्या गोष्टीले, म्हणून मला उशीर झाला तुमच्याजवळ आले. चाटा मारून राहिली बाई तू, काय हातभर हितभर खाड मोठा आहे तठी. आम्हाला सांगून राहिली का तू, आता वर यायलाय पाणी, बस बस चाटा मारा. तो कसं बरोबर पद्धतीने मारा, लक्षात नाही अशा चाटा मारा. हे शिल्लक खाण्याचीच आहे ना, खोट्या खाण्याचीच आहे ना. तिच्या इकडून खोटं बोलणं शिका. कसं खोटही बोलते तर रेटून बोलते, पहा ना आवाज तिचा. काम करणं येते तिचे जेव्हा, आणि मग सांगते बहाने, मी असं केलं मी तसं केलं. माय काम करणं जेव्हा येऊन राहिलं, आणि तुम्ही तर बापालाच हरपय आहे. तुम्ही बंद वावरच निंदलं ना, वावर निंदलं मी ना अर्ध, आणि तुम्ही तर लगे धायखाली जाऊ जाऊ बसून राहिले बापा. काय तर मला ऊन लागते, काय तर मला बीपी वाढून राहिली, आणि मला असं होते मला तसं होते. माझं सगळं काम घेतलं तुम्ही ना करून. पाव किती शिल्लक खाणी जी आहे, तर आपलं काम काढून राहिली ते. खाणं गिन नका काढू, माहित आहे मला तुमची खाण किती चांगली आहे. तर मोठे मोठे तुम्ही दोघं जण आले बी फुगले बी, पण माझी चिंता नव्हती तुम्हाला आपली सून राहिली जेवण करायची की काही. दोघं तर दाबले बी गच गच, पण किती चांगला. पहिले ते पा, आणि मग दुसऱ्याला म्हणा खाण काढा दुसऱ्याची. पहिले आपलं पहा ना स्वतःच काय आहे तर. लय चरक चरक करून राहिली हे. इथे पहा लागते जरासं आता, हिचा बंदोबस्त करा लागते. जास्त इले तोंड फुटला आता, थांब तू थांब. बाबा किती चोबरी आहे रे बाबा, हे किती चोबरी आहे. हवं आमचं खाणं गिनं काढून राहिलेला तू. जसं त्या बापा याकडून राहिले तुला आम्हाला खायला, आमचं आम्ही खाऊन राहिलो. आमचं खाणं काढून राहिली का. सगळं उठून उभं भांडण तुम्ही ना केलं, आणि मला काय बोलून राहिले तुम्ही. मला काय बोलून राहिले, पाण्याला जरासा उशीर नाही झाला तर बापा काय आता तुमचा जीव जात होता का त्यातलं. आलतीच ना मी आता. नाही आमचा पाण्याला जीव जात, पण त्या खायला जाऊन राहिला आहे की आम्ही खाल्लं चढवाय झालाय की. थंड खाताना सकाळी उठल्या पावडा रोट्या छान बापा, बिस्किटचा पुडा थंड लागतं ना, आम्ही काही खाऊन येत नाही. आम्ही जरासं खाल्लं तर तुझ्या डोळ्यात झालं, त्या आम्हाला म्हणून राहिली घोबर जोडी. केलाय ना हे, इथे तेच पाहिजे खायला डांगऱ्या बापा. बिस्किट हे कधी आणलं, स्वप्नात नाही पाहिलं मी ना. लग्न झालं माझ्या तापासून बाशे कुशे कुटके तर खाऊन राहिले बापा. ते बी तुमच्या डोळ्यात येते खाणं. हे वावरातलीच कंडिशन पहा ना. आता तुमचं जेवण झालं बापा, आता हे सुरुवात आम्ही खातो तुमचं उष्ट. हिची पाठ जास्त सळसळ करून राहिली. हिचं कंबर का मोळा लागते आता. हे कसं डोक्याच्या वर चालली आता. हे इले कसं आणाच लागेल ताड्यावर. बजेट बसव तुझी चांगली, बसवतोच नाही बजेट. मला मारू नका बापा, मी काय गुन्हा केला आता. काऊन मारू राहिले बाबू मला, काऊन मारू राहिले. बरं म्हणायचे मग आमच्या पुढे खाऊन सुसाय करून राहिली, भाद्दर भाद्दर करून राहिली. मग मुख्य पाणी सांगितलं होतं, पाण्याला किती भक्षण केलं होतं ना, रट्ट्या खाशी राहिला. विचारच नका करू. खाणं चांगलं इथे मोडा कंबळ कधीचं, मारायला आता कंबळ कधीचं. हा चांगलं. आता तुम्ही काऊन बोलून राहिले, काऊन मामाजीने पैकून देऊ राहिले तुम्ही. काऊन मार म्हणता दिले. असं करू नका तुम्ही मला, काऊन मारून राहिले, काऊन मारून राहिले. मामाजी मारू नका ना मला, मारू नका ना मामा, मारू नका अरे पाय रे, या पुरीचे किती हाल चालू आहेत रे. सासू सासरे एवढे बदमाश. पाय रे किती मारून राहील तिला बिचारी वावरात. पाय पाय कामही करून घेतात आणि झोडतातही रे, तिले झोडतातही. या बबण्याला जरशी काही लाज वाटते सहायच्याले.
काहीच नाही ना, पुरा बेसरम आहे सायाचा. सुनीले मारून राहिला. हा सुनीले बरोबर आहे का ह्याचं? पाबर ती पोरगी बिचारी सहन करून राहिली. तिने गोटे घेऊन मारायला पाहिजे त्याईले, हरामखोर राहिली. पोरगी काय करीन भाऊ, तिची मोठी चूक व्हायलाय. लो मॅरेज आहे तिचं. होऊन येला ना याच्या पोऱ्याच्या मागं ती. तिले जायला कुठे छानच नाही. हा यायचं नाही ऐकणार तू कुठे जाईल, रस्त्यावर येईल. तिचे मायबाप उभी नाही करत दिली आता. बुडबा म्हणून तर ते सहन करून राहील, नाही तर दुसरी पोरगीच ती सहन नसतं केलं. आडवी उभी कुदलीस ती. जाय म्हटलं असतं तू तुझ्या घरचा, चालली मी माबापाच्या घरी. पण हे कोण्या तोंडाने जाईन मायबापाच्या घरी? हा पाहून येलाय ना हे याच्या पोराच्या माग. पण ते पाहून येवलं काही असो, पण काय 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 जनावर आहे का ते? पाय पाय दोघंही नवरा बायको लुसून राहायच्या पोरीले. पाय किती मारून राहिले पाय. आणि आपल्यासारख्या जात ते म्हण शाईन्यात भलते. आवऱ्याला जात डुबा तटीसा आवऱ्याला जाणं म्हणजे मूर्ख पण आहे. आपली शान काढून घे ना. दोघंही नवरा बायको कसे शाद होतातच. आले आले लुच्चे होऊन तुम्हाला आहे का, तुम्ही दिसतं आमचं घर दिसलं काय शादवतात ते, म्हणून नाही जा आटत. नाही तर गळ्या पण पावल्याने जाऊन राहिलं. गळ्या काय गळ्या कसंच काय करा असं वाटतं. उठूनच मोठा गोटा मारून फेका पट्टकन त्या बबन्या डोक्यात. काय ना फायनल लुसून राहिले रे दोघं नवरा बायको त्या पोरीले. थट्ट थट्ट जीव तुटून राहिला. पण काय करा या पोरीनं आता सटकन पोयत जायला पाहिजे पोलीस स्टेशनला. रिपोर्ट देऊन टाकायला पाहिजे. 498 झाली यायच्या की बरोबर धाऱ्या येतात हे. नाही त्या पोरीचा जीव घेतील. मग किती काम करायला लावतात तिले, धुपूट पाडतात तिचं काम गुरु. आणि तरी तिलेच मारून राहिले वावरामध्ये बेसरम. बाप्पा कसंच काय रे देवा, बेकार राहिले का कंडिशन. लव्ह मॅरेज करून फसली वो पोरी तू. काय आली या उघड तोंड्याच्या पोराच्या माग तू. हे लोक काय सुदे आहेत का? काय रे बायरे किती मारून राहिला रे मुंशीराम. हा बबण्याची बायको किती मारून राहिला पोरीले. पाय पाय चालता का आवरू राजा आपण. माझ्याने बायल्याने जाऊन राहिला आता. लयच करून राहिले ना हे, लयच करून राहिले बाप्पा. त्या पुरीला मारून राहिले ना. हो गळा माई मन करून राहिलं जायले. पण हे अवदशे लादणार रे बबण्याची बायको. आपल्याला शादुतीन सायाचे ते काल आले म्हणजे तोड घालेली. शादवलं तर 2 शब्द त्या पोरीसाठी ऐकून घेऊ आपण. पण चाला राजा चाला. माझ्यानं पाहिल्याने जाऊन राहिलं, मारून राहिले राजा त्या पोरीले. चाल लय अत्याचार चालू आहे रे. सुनीवर एवढं अत्याचार नका करू रे बबण्याची बायको. तुम्हाला भरून द्या लागतील, हे दिवस भरून द्या लागतील बाबू. किती बेकार कंडिशन आहे का. बबण्या सायाचा त्याच्या पोराला घरी ठेवते आणि त्याच्या बायकोला वावरात आणते. आणि काम नाही गेला की असा जोडते. मग पोराला काही दिसत नाही घरी तिच्या नवऱ्याले. आणि हे घरी जाऊन अजून चुकल्या चागल्या करत असतील. तो अजून आणत असेल घरी बी मारत असेल याचा पोरगा तिले. चाल पाहू काय चाल लवकर फुटकन बापू येत चाल थोडासा. चाल रे बापा आवरते आता आवर. पाहिजे मांग तुझ्या चेत्या चालला गड्या खाल्या तुझ्या मांग. आमच्या हराम खोरायला देतो. हो चेत्या आवाज देतो भाऊ. फालतू घेणं फालतू विषय का अशी अजून गरमी अटीसा. तो काय भाऊ तो काय ऐकणार आहे का आता. जाऊ दे ना लागू मारती बरोबर नाही मारणं झोडलं. त्या पोरीनं का गुन्हा करायला काय त्या बायकोन त्या वहिनीनं रोज मारून राहिले ना. नाही समजून सांगतो याला 2 गोष्टी आता. तू दैशी करून टाकीन ना तू. ऐकते का तू? तुला शादून ना तू फालतू घेणं देणं. घे बाबा. तू हाताने शकून घेणं तर बोला त्याला बोलते बरोबर. रे बा काही विषय काढू नको. जाऊ दे आपल्याला काही घेणं देणं नाही. विषय काढतोस हो गळाच्या त्या. अरे ये ना बे ये ना. अरे काय गळ काय म्हणता रे. खाली त्याच्या जराशी काही लाजगीच वाटते तुले. त्या वहिनीला किती मारून राहिला तू. बरोबर आहे का हे. एका वावरात पाठवले का कामाले आणि तू घरी बसतले का पत्ता कुठत कोपऱ्या कापऱ्यात. लाज वाटायला पाहिजे तुले बेसरमा. ते मामी पाहिन काय आहे तटी नको बोट घालू ना. आले मा घरात बोट घालून राहिला घेणं देणं. तू येतो पाय ना काय आहे मला शांतपणा शिकवून राहिला. मी घरी राह की दारी राह. मी मा बायकोले सोडू की राहू देऊ. मी मा पाहिन ना. गड्याच्या त्या बरोबर आहे तो काला बोलून राहिला ते. वरून का त्याले बोलून राहिला तू. बरोबर आहे बायकोले मारणं. समजती की काही तुले. घराचं मी पाहिन रे. तुम्ही कोण तोंड घालून राहिले रे.
ते आले हे करून राहिला ते करून राहिला, तुमचं तुम्ही पहा ना. तुमची खरकटीत मला सांगून राहिले का तुम्ही? गड्या मित्र या नात्यानं सांगितलं बा तुले की गड्या असं बरोबर नाही. पहिलेच त्याला का लो मॅरेज करून पोरगी आणलेला आहे. तिच्यावर एवढे अन्यायाचा अत्याचार करू नका. तर तुझी माय बी मारते, बाप बी मारते, तू बी मारतले का? लाजा वाटेल पाहिजे तुम्हाला, बेशरम हो. अरे आम्ही मारो की झोडो, तुम्हाला काय करायला लागते? मी ना आणेला लो मॅरेज करून मी पाहिजे ना काय करायचं. तुमच्यात आली का ते सांगायले? आली हा? उपाशी करता गड्यावरती घेत ना दे ना तुम्ही. मला काही नाही करायला लागत, पण चांगलं सांग ना का माझ्या मित्राच्या नात्यानं. चांगलं सांगून राहिलं तुले की हे बरोबर नाही. ते पोरगी किती गरीब आहे रे, तुम्ही तिचा फायदा घेऊन राहिलेले बरोबर नाही. बघून द्या लागत असते बरोबर ठीक. गड्या शांतपणा मला शिकूच नका तुम्ही. असं आगाऊपणा करू नका. तुमचं तुम्ही पहा, मी पाहि. म्हणजे मला शांतपणा शिकवतात ते. त्याच्या घराचं लागलं तर पाहत नाही तिकडे काय उलाय झालं माझ्या घरात तोंड घालतात. थांबतो, थांब बाबू, त्याच्या बजेटच नाही बसवला तर मग म्हणतो थांबतो. तिच्या बापाला जाऊन सांगतो, मायरे जाऊन सांगतो आणि पाठवतो त्या घरी. थांबतो, आता पोलीस येऊनच पाठवतो. देतो दोघं तिचे मायबाप बैकून. पण म्हणतो मित्र मित्र काय करावं रिकामी धंदे, पण बा तुझ्या गळ्यात टाकतोच मी आता. गड्या काही अगोपणा करू नको रे बाबा, जाऊ दे आपल्याला घेणं नाही. अरे वा, नाही हे तर मग असे झोडतीन त्या वहिनीले. हा पाय कसा बोलला तर त्या मित्राच्या नात्यानं सांगितलं ऐकलं का त्यानं? नाही. मग आता या झोपूटच पळा लागेल ना. आता जा तुम्ही त्या संजीव भाऊ दोन वहिनी जो आता देतो सांगून याचा सारं कारस्थान. जाय जाय लवकर जाय, सांगून दे जाय. आपण झोडपे खात्या. आता पाहतो याची मजा. आता का तुम्ही तर म्हणा मी वावरात जातो आणि तुम्ही तर बाबा वापस आले काहून ना? काय मामन नाही लागून राहिलं वावरात जायले, म्हणून चालला आलो घरी. जाऊ दे, जीवार येऊन राहिला माया आता. असं कसं बाबा तुम्हाला वापिस या वाटलं? तुम्ही तर म्हणा बाबा वावरात जातो. तुम्ही म्हणा मी पाहतो गवत किती झालं वावरात, तर काय आता शिपा लागते की नाही शिपा लागत. तसं म्हणा तुम्ही काहून असं केलं? तुम्ही वापिस काहून आले? तुला सांगितलं ना, चितच नाही लागून राहिला आज. म्हणूनच मागे पुढे करून राहिला वावरात जायले. असं वाटते झपूनच राहा. जाऊ दे, माझी वरच आला. जाऊ दे, पाहिजे आता उद्या जाईल. जाऊ दे बापा, करा आराम. मस्त भाजी करतो आता, पिवरची पाटोळ्याची भाजी आणि भाकरी टाकतो. मस्त मस्त जेवण करू दोघं जण आता. नाही माझ्या याची इच्छा नाही, मी जेवत नाही आता. मी राहतो झपून. मला काही नाही वाटून राहिलं, काहीच नाही, काहीच करू नको. असं कोण बोलून राहिले तुम्ही आज? असं काय होऊन राहिलं तुम्हाला? वावरातही नाही गेले बापा, आटून वापस आले. जेवणही नाही करा वाटून राहिलं तुम्हाला. काय आहे हे असं? मलाच काय माहित काय आहे तर, पण मला असं काही करायच नाही वाटून राहिलं आज. फक्त झपायला वाटून राहिलं. असं वाटते गादीवर जा मटकन झपून राहा, काहीच करावं नाही. संजीव भाऊ बोलणं गडा खाल्लं काय म्हणतो रे? काय नाही संजीव भाऊ, काही लक्ष आहे की ना बा तुमचं? काय लक्ष देऊ रे बा? काय बा तुमच्या पोरीवर काय लहान अन्याय अत्याचार चालू आहेत का बा? बेकार कंडिशन आहे बा तुमच्या पोरीची. काही तुम्ही पाहा ना बा ते काय आहे तर. जरासं राजा डोकं नाही आला तुम्ही त्याच्यामध्ये पाहत नाही बा. काय झालं रे बापा मा पोरीले? काय झालं बापा? कोणत्या पोरीले कोणते काय रे? भगोळी येते, कोण गेली घरून सडेल तोंडी. तिचं नाव घेऊ. पोरगी गेली नको म्हणून मेली ते. गेली पोहून गेली त्या दिवशीच मेली ते. खाल्या ते गोष्ट मला सांगत नव्हता जर बा. माझी पोरगी मरेल आहे. संजीव भाऊ असं बोलल्या नानते राजा, काही बोलून राहिल्या बा तुम्ही. गेली मेली काही बा. काय राजा संजीव भाऊ गडा खाल्या. तिने ऐकलं का? म्हटलं काही ऐकलं का? चांगल्या ठिकाणी संबंध जोडून जाणं. म्या 10 एकर जमीन होते, 2 ट्रॅक्टर होती. तो पोऱ्या गेला सोडून ह्या नंतोटाच्या मागे गेली ते. ह्याच्यात काय पाहिलं एक लेबड्या तिनं. पण आता मार खाव झोडो दिले तो काही करू, बोटे खाईन तिकडे. मला काय घेणं देणं. गेली ना पोहून, जाय तिकडे. असं नका म्हणून बापा. आपला पोट सगू आहे बापा. तो आपली पोरगी आहे ना, ते आपल्या पोरीवर अन्याय करून राहिले तरी आपण काही बोलसाल नाही काय? हे 4 दिवस असतात बाबा फक्त. आता तर आपण बोलू शकतो ना. सांगा बा वहिनी, सांगा बा संजीव भाऊ, समजून सांगा. संजीव भाऊ राग हा 4 दिवसाचा असते राजा. आता करू नको राग असा. सांगा बा तुमच्या पोरी लय म्हणजे कसं आहे, तुमच्या पोरीची मजबुरी आहे. तिला माहित आपण माय बाबा येऊ शकत नाही. आपल्या गायनासाठी त्याच्या हाताखाली मरणं, त्यासाठी ते बोलून नाही राहिली काही पोरगी तुमची. लय झोडून राहिले, लय मारून राहिले त्या तुमच्या पोरीला. अरे बापा आपल्याला समजून सांगायचं कामच नाही ना बापा. तिनं काय तोंडाखाली जागा ठेवली का भुगळणं मले? कायचा पोडचा गोया कायचं काही. तिला तर तिचं प्रेम उतवालतं तिचं. मग गेली तर गेली मेली. ते सांगूच नको काल्या मले. दुसरं काही तर सांग.
घुबड तोंडीबद्दल मला काहीच अजिबात नाही सांगायचं. तुला सांगतो तुम्ही तिचं नाव बी नाही घ्यायचं ना असं म्हणू नको मला आता. ढमुक झालं टमुक झालं असं करून तसं करू. काय संजू भाऊ 2 दिवसाला रस्ते राजा तुम्ही राग घेऊन बसेला बा. बाबा बाजारात गिजारात कुठेही गेलं माणूस बस स्टँडवर जरी गेला तर लोक म्हणतात ना का याची पोरी गेली फोन हा जाय तो त्याच पोरीचा बाप पाहिले. लोक म्हणतात ना तोंडावर. ते बदनामी कोण भरून काढा. आता जर मी डबल तिच्या तोंडाला गेलो तर लोक काय म्हणते अरे नवई झाली काय केले पोम जायला होती याची पोरगी आणली वापर. गोड गोड झाला आता यायचं. काय राहिली माही काय राहिली काय. बापा लोक म्हणतात तर म्हणू द्या ना. आता लोक तर राजाला बोलतात. आपल्याला साधारण माणसाला बोलते काय नवं राजा जाऊ द्या. जाऊ द्या लोकांचं कामच असते बोलणं. ते तुमचा पुरे पाळलंय म्हणजे त्रास आहे तुमच्या पुरीले. नाही नाही अजिबात नाही. तिला आपल्या दारी जागाही नाही ना आपण काही पाहायचं नाही. गेली मेली. आपण या तत्वाच्या माणसा. तिनं आपली मान खाली घालवली बापाची. कोणती एक पोरगी होती लाला शिकवली साऱ्या गोष्टी केल्या जिनं काय दाखवली करा मला पोहून गेली ती पोहून. पा बापा तुमच्या विचारानं बा मी काय तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही बा. वहिनी समजून सांगा बा भाऊले काय. समजून सांगा भाऊले ढेकडं भाऊले काय समजत नाही का याची भगवडी पोरगी. संजीव भाऊचंही बरोबर आहे. आता काय तर माणसाला वाटते ना कोणती एक पोरगी शिकवली पैसा अदला लावला आणि नसं दिवा दाखवला पोहून गेली. बरोबर आहे तो माणूसच काय बरोबर म्हणणार समजा. माझं नका म्हणू ना बाबा आपला पोटचा गोया आहे ना. आपल्या शिवाय तिले हाय कोण. तिचे सासू सासरे तो नवरा म्हणतात तिच्यावर अन्याय अत्याचार करून राहिला मग तरी आपण काय चूप बसता काय. आपल्याला आणा लागेल तिले अड्डी त्याच्याशिवाय जमणार नाही. चुप चुप बिलकुल चुप. आवाज नाही बाई तोंडातून. गेली मिली विषय ऐकून घे. ती माझ्यारातही पाणी ठेवणार ते जर आली तर मी फाशी घे. खलास डायरेक्ट बरोबर डाबाच पी ना. माई बदनामी केली ती ना ते मला अजिबात चालत नाही अडीसा. आता माडोक्स खाऊ नको लढणं बंद करून टाक. कसे असं तुम्ही पोरीची फिकर नाही तुम्हाला कसा बाप आहे काय सांगा बाबा. बिलकुल चुप. तिचं नाव नको घेऊ. तिचा सांगली नाव नको घेऊ. कसं करू मग पोरीची तिकडे हाल चालवा इकडे हा माणूस ऐकत नाही. आता मी कायच करू.